नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्र शिकत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या ज्या मूलभूत संकल्पना असतात तर त्या क्लिअर असणे खूप महत्त्वाचे असते। म्हणजे तुमचा बेस जर क्लिअर असेल तर पुढच्या ज्या नवीन ज्या संकल्पना येत असतात तर त्यांचा अर्थ लावण्यास तुम्हाला सोपं जात असतं। त्यामुळे आजच्या आपण या लेक्चरमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेसिक ज्या मूलभूत संकल्पना आहेत, म्हणजे अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याची व्याख्या कशी केलेली आहे, त्यानंतर जे नवीन होऊन गेलेले होते अर्थशास्त्रज्ञ त्यांनी अर्थशास्त्राची व्याख्या कशा प्रकारे केलेली आहे, तसेच अर्थशास्त्राच्या ज्या काही शाखा आहेत तर त्यांचा आज आपण या लेक्चरच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत। चला तर आजच्या या आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। नवनवीन वैज्ञानिक शोध व नवीन गोष्टी शोधून काढणे या बाबींचा ठसा आजच्या जगावर उमटलेला आहे। शास्त्रातील लक्षणीय प्रगतीमुळे शास्त्र म्हणजे नेमके काय या प्रश्नाचा शोध लावण्याचा आपण प्रयत्न करू लागतो। शास्त्र एक पद्धतशीर मांडणीची ज्ञात शाखा आहे। शास्त्राचे मुख्य दोन प्रकार आहेत। आता हे दोन प्रकार कोणते? एक आहे नैसर्गिक आणि दुसरा आहे सामाजिक। अशा दोन मुख्य प्रकार पडत असतात। पहिले आहे नैसर्गिक आणि दुसरे आहे सामाजिक। आता नैसर्गिक शास्त्र म्हणजे नेमकी काय? ज्या शास्त्रातील नियमांना वैश्विक मान्यता आहे आणि या नियमांची सत्यता बंदिस्त प्रयोगशाळेत नियंत्रणांगत पडताळून पाहता येते, अशा शास्त्राला नैसर्गिक शास्त्र असे म्हणतो। बघा, आता आपण प्रयोगशाळेमध्ये जे काही रसायनशास्त्र असेल यामध्ये आपण काय करत असतो, केमिकल्स ॲडिशन करून त्याच्यातून आपण ते पडताळून पाहू शकतो। ते जे काही केमिकल आपल्याला तयार करायचं आहे त्याची सातत्यता आपण काय करतो, तपासून बघत असतो। तसेच अजून त्यामध्ये काय येतील, पदार्थ विज्ञान येत असेल, ते पदार्थ विज्ञान पण आपण काय करू शकतो, प्रयोगशाळेत चेक करू शकतो। हे काय झाले तर नैसर्गिक शास्त्राचे प्रकार झाले, म्हणजे नैसर्गिक शास्त्रामध्ये येत असतात। त्यानंतर आहे प्रयोग व अनुमान यांवर आधारित अभ्यासामुळे या शास्त्राला तंतोतंत शास्त्र म्हणूनही ओळखले जाते। बघा, नैसर्गिक जे शास्त्र आहे त्यामध्ये आपण काय करत असतो, प्रयोग आणि अनुमान यांवर आधारित अभ्यासामुळे या शास्त्राला तंतोतंत शास्त्र असे म्हणत असतो। बघा, नैसर्गिक जे शास्त्र आहे त्यामध्ये आपण प्रयोग करतो आणि त्यानंतर अनुमान काढत असतो, त्यातून अनुमान काढत असतो। यामुळे आपण या शास्त्राला तंतोतंत शास्त्र असे म्हणत असतो। म्हणून नैसर्गिक शास्त्र आहे तर त्याला आपण काय म्हणत असतो, तंतोतंत शास्त्र असे म्हणत असतो। उदाहरणार्थ गणित असेल, गणित हा विषय असेल, त्यानंतर पदार्थ विज्ञान हा विषय असेल, त्यानंतर रसायनशास्त्र हा विषय असेल, तर हे जे सर्व विषय आहेत तर ते कशामध्ये येत असतात, तर नैसर्गिक शास्त्रामध्ये येत असतात। कारण त्याचे आपण प्रयोग आणि अनुमानां आधारित आपण काय करू शकतो, सत्यता चेक करू शकतो। आणि या नैसर्गिक शास्त्राला काय आहे तर वैश्विक मान्यता आहे, म्हणून आपण याला काय म्हणत असतो, नैसर्गिक शास्त्र असे म्हणत असतो। आता हे झालं नैसर्गिक शास्त्र। आता सेकंड जे आहे आपलं सामाजिक शास्त्र, हे आता बघूया। सामाजिक शास्त्रास वर्तवणूक शास्त्र किंवा अमूर्त शास्त्र असे म्हणत असतो। बघा, सामाजिक शास्त्रास वर्तवणूक शास्त्र किंवा अमूर्त शास्त्र आपण म्हणत असतो। या शास्त्रात मानवी वर्तणुकीच्या कोणत्या ना कोणत्या पैलूचा अभ्यास केला जातो, म्हणून त्याला आपण काय म्हणत असतो, वर्तणूक शास्त्र। उदाहरणार्थ मानसशास्त्र हे मानवी
मनाच्या वर्तणुकीशी संबंधित ज्ञान देते. आता यामध्ये सामाजिक शास्त्र त्यामध्ये काय येत आहे तर मानसशास्त्र. मानसशास्त्र हे कशात येत असतं तर सामाजिक शास्त्र या विषयात येत असतं. आता आपण बघितलं आहे की नैसर्गिक जे शास्त्र आहे त्यामध्ये कोणकोणते विषय येत होते. गणित असेल, पदार्थ विज्ञान असेल आणि रसायनशास्त्र असे 3 विषय येतात. तसेच सामाजिक शास्त्रामध्ये आता आपण बघितलं मानसशास्त्र हा विषय येत असतो. हे मानवी मनाच्या वर्तणुकीशी संबंधित ज्ञान देते. तसेच सामाजिक शास्त्र हे मानव समूहातील एक घटक असून त्या संदर्भाने त्याच्या सामाजिक घटकाबाबत ज्ञान देते. मानवी वर्तणूक ही बंदिस्त प्रयोगशाळेत तपासता येत नाही. बघा ते जे काही सामाजिक शास्त्र आहे त्यामध्ये मानसशास्त्र असू द्या किंवा इतर जे काही गोष्टी असतात तर त्या प्रयोगशाळेत आपल्याला चेक करता येत नाही. म्हणजेच मानवी वर्तणूक ही बंदिस्त प्रयोगशाळेत तपासता येत नाही. तसेच ती नियंत्रित पद्धतीने अभ्यासता येत नाही. बरोबर आहे, त्याला काही नियम वगैरे नसतात. त्याच्यामुळे ही म्हणून नियंत्रित पद्धतीने अभ्यासता येत नाही. सामाजिक शास्त्राच्या नियमांना वैश्विक मान्यता नसते. तसेच नैसर्गिक जे शास्त्र आहे त्याला काय असते वैश्विक मान्यता असते. बरोबर आहे, काय असते वैश्विक. नैसर्गिक आणि यांना काय असते वैश्विक नसते, वैश्विक मान्यता नसते. मात्र हे नियम मानवी प्रवृत्तीच्या संदर्भाने केलेली सर्वसाधारण विधाने असतात. आता हे आपण बघितलेलं आहे नैसर्गिक शास्त्र कशाला म्हणायचं आणि सामाजिक शास्त्र कशाला म्हणायचं. आता हे शास्त्राचे मुख्य 2 प्रकार पडत असतात, नैसर्गिक शास्त्र आणि सामाजिक शास्त्र. त्यामध्ये आपण नैसर्गिकमध्ये प्रयोग करून किंवा अनुमाने काढून त्याची सत्यता आपण चेक करत असतो. तसेच सामाजिक शास्त्रात करता येते का नाही. म्हणून नैसर्गिक यांना आपण वैश्विक मान्यता असते आणि सामाजिक याला वैश्विक मान्यता नसते. यावरून आपण याचा फरक करू शकतो. आता हे थोडी आपण माहिती घेतली. त्यानंतर आता आपण जे अर्थशास्त्रातील ज्या मूलभूत संकल्पना आहेत तर त्या आपण खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करणार आहोत. त्यामध्ये पहिला आहे अर्थशास्त्राचा अर्थ. म्हणजे हा अर्थशास्त्र असं नाव कुठून तयार झालेलं आहे, त्याचा इतिहास काय आहे तर त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत. त्यानंतर आहे अर्थशास्त्राच्या व्याख्या. आता अर्थशास्त्राच्या व्याख्या जे काय अर्थतज्ञ होते तर त्यांनी कशा प्रकारे व्याख्या केलेल्या आहेत त्याविषयी त्यांनी माहिती काय काय दिलेली आहेत, त्यांचे काही पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत तर त्यांविषयी आपण माहिती घेणार आहोत. त्यानंतर 3 नंबरला आपण काय बघणार आहोत अर्थशास्त्राच्या शाखा. आता अर्थशास्त्राच्या शाखा त्यामध्ये काय येत असतात की स्थूल अर्थशास्त्र, त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्र, हे असे 2 प्रकार पडत असतात तर त्याविषयी माहिती बघणार आहोत. आणि त्यानंतर शेवट आपण प्रश्न उत्तरे घेणार आहोत. चला तर आता पहिला आपला जो घटक आहे अर्थशास्त्राचा अर्थ तर तो अभ्यासू. अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. मग आपण सुरुवातीलाच मुख्य दोन प्रकार बघितले होते. त्यामध्ये एक आहे नैसर्गिक शास्त्र आणि दुसरं आहे सामाजिक शास्त्र. तर अर्थशास्त्र हे कशात येत आहे तर सामाजिक शास्त्रामध्ये. कशात येत आहे सामाजिक शास्त्र यामध्ये ते येत आहे. त्यानंतर आता अर्थशास्त्र म्हणजे त्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणत असतो तर इकॉनॉमिक्स म्हणत असतो. इकॉनॉमिक्स हा शब्द मूळचा ग्रीक शब्द आहे. बघा अर्थशास्त्र त्यालाच आपण काय इंग्रजीमध्ये म्हणतो इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणत असतो. पण हा शब्द जो आहे तर तो काय आहे ग्रीक शब्द आहे. कोणता आहे ग्रीक. यावर तुम्हाला पेपरमध्ये किंवा रिकाम जागा यामध्ये तुम्हाला यावर प्रश्न येऊ शकतो. इकॉनॉमिक्स म्हणजे हा कुठून आलेला आहे शब्द ग्रीक या शब्दात. ग्रीक हा शब्द आहे तिथून तो आलेला आहे. त्यामध्ये आयकोनोमिया यांपासून आलेला आहे. कोणता आयकोनॉमिया.
इकॉनोमिया या ग्रीक शब्दापासून अर्थशास्त्र हा शब्द तयार झालेला आहे. याचाच अर्थ कौटुंबिक व्यवस्थापन. आता हा जो ग्रीक शब्द आहे तर त्यापासून आपल्या भाषेत त्याचा अर्थ काय आहे तर कौटुंबिक व्यवस्थापन. काय आहे? कौटुंबिक व्यवस्थापन. बघा, पॉल सॉम्युएल्सन यांनी अर्थशास्त्राचे वर्णन सामाजिक शास्त्राची राणी असे केलेले आहे. बघा, पॉल सॉम्युएल्सन जे आहेत, पॉल सॉम्युएल्सन यांनी अर्थशास्त्राचे वर्णन सामाजिक शास्त्राची राणी असं केलेलं आहे. काय केलेलं आहे? सामाजिक शास्त्राची राणी असे वर्णन कोणी केलेले आहे तर ते आहेत पॉल सॉम्युएल्सन यांनी. काय केलेलं आहे? याचं वर्णन सामाजिक शास्त्राची राणी असं केलेलं आहे. अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडित आहेत. म्हणजे अर्थशास्त्र आहे तर ते मानवाचे जे आर्थिक वर्तणूक जे आहेत त्या संबंधित आहे. या शास्त्रातून मानव आपल्या अमर्याद गरजा मर्यादित साधनांद्वारे कशा पूर्ण करतो हे हाताळले जाते. अर्थशास्त्राच्या काही प्रसिद्ध व्याख्यांचा अभ्यास करून याविषयी अधिक माहिती मिळवूयात. बघा, आता यामध्ये तुम्हाला माहीतच असेल की कौटिल्य यांच्या अर्थशास्त्रातील जो दृष्टिकोन होता, म्हणजे कौटिल्य यांच्या मते अर्थ म्हणजे संपत्ती. बघा, अर्थ म्हणजे संपत्ती. म्हणजे आपल्याकडे जो पैसा असतो त्याला काय म्हणत असतो तर अर्थ. असं कौटिल्यच यांना आपण काय म्हणत असतो की चाणक्य किंवा विष्णुगुप्त असे त्याला आपण म्हणत असतो. त्यांचे हे नावं आहेत कौटिल्य यांचे. आता त्यांनी सांगितलेला अर्थ म्हणजे संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान. शास्त्र म्हणजे विज्ञान. म्हणूनच अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन. म्हणूनच त्यांनी काय सांगितलेलं आहे तर अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे संपादन किंवा व्यवस्थापन. संपादन आणि व्यवस्थापन असे कौटिल्य यांनी सांगितलेले आहे. आता कौटिल्य यांच्या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनाचे महत्त्वाचे मुद्दे कोणकोणते आहेत तर ते आता बघूयात. कौटिल्य यांच्या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनाचे महत्त्वाचे मुद्दे. पहिला आहे सरकार किंवा राज्याची महत्त्वपूर्ण भूमिका. सरकार किंवा राज्याची महत्त्वपूर्ण भूमिका. हे कौटिल्य यांनी महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्यामध्ये सांगितलेलं आहे. दुसरा आहे संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून राज्याचे कल्याण करणे. काय सांगितलेलं आहे? संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून राज्याचे कल्याण करणे.
हे महत्त्वाचे मुद्दे कौटिल्य यांनी सांगितलेले आहे. त्यानंतर सुशासनासाठी कार्यक्षम आणि प्रशासन यंत्रणेची आवश्यकता. त्यानंतर नेक्स्ट त्यांनी सांगितलेलं आहे अर्थशास्त्रामध्ये राजकीय संकल्पनांचे संकलन. असे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत तर ते कौटिल्य यांनी अर्थशास्त्रीय दृष्टिकोनाचे महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत. आता त्यानंतर आता आपण नेक्स्ट बघणार आहोत अर्थशास्त्राच्या व्याख्या. आता अर्थशास्त्राच्या व्याख्या त्यामध्ये जे काही अर्थशास्त्रज्ञ होते तर त्यांनी अर्थशास्त्राची व्याख्या वेगवेगळ्या प्रकारे केलेली आहे, तर ते आपण बघणार आहोत. पहिले आहे ॲडम स्मिथ यांची संपत्ती संबंधित अर्थशास्त्राची व्याख्या बघणार आहोत. त्यानंतर अल्फ्रेड मार्शल यांची कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या आणि त्यानंतर पुढे आहे लिओनेल रॉबिन्स यांची दुर्मिळतेवर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या. असे जे काही 3 सायंटिस्ट होते म्हणजे अर्थशास्त्रज्ञ होते तर त्यांनी अर्थशास्त्राची जी काही व्याख्या केलेली आहे तर ते आता आपण अभ्यासणार आहोत. पहिले आहे ॲडम स्मिथ यांची संपत्ती संबंधित अर्थशास्त्राची व्याख्या बघूयात. ॲडम स्मिथ यांना सनातनवादी शास्त्रज्ञ तसेच अर्थशास्त्राचे जनक सुद्धा म्हणत असतात. तर अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ यांना म्हणतात. तसेच त्यांना काय म्हणत असतात सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ तसेच सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ असे पण त्यांना म्हणतात. आता त्यांनी अर्थशास्त्राची संपत्तीविषयक व्याख्या 1776 मध्ये प्रकाशित केलेल्या राष्ट्राची संपत्ती या ग्रंथात मांडली. ॲडम स्मिथ यांच्या मते अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. बघा त्यांनी 1776 साली त्यांचे एक पुस्तक म्हणजे ग्रंथ आहे राष्ट्राची संपत्ती. काय आहे ग्रंथाचे नाव? राष्ट्राची संपत्ती. या पुस्तकात त्यांनी व्याख्या सांगितलेली आहे अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. अर्थशास्त्र म्हणजे काय? संपत्ती असं त्यांनी या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. आता ॲडम स्मिथ यांच्या व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे. आता ॲडम स्मिथ यांच्या व्याख्येचे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत तर ते एक एक बघूयात. निरहस्तक्षेपाचे धोरण, त्यानंतर आहे भांडवल व संपत्तीचा साठा आणि तिसरा आहे आर्थिक घडामोडींमध्ये नैसर्गिक नियम. त्यानंतर वृद्धीच्या सिद्धांतामध्ये श्रमविभाजन या विशिष्ट पैलूंचा महत्त्व. ॲडम स्मिथ यांनी काय सांगितलेलं आहे? निरहस्तक्षेपाचे धोरण. काय सांगितलेलं आहे? निरहस्तक्षेपणाचे धोरण. त्यानंतर दुसरा काय सांगितलेलं आहे? भांडवल व संपत्तीचा साठा. भांडवल व संपत्तीचा साठा. त्यानंतर अजून त्यांनी काय सांगितलेलं आहे? आर्थिक घडामोडींमध्ये नैसर्गिक नियम. आर्थिक घडामोडींमध्ये नैसर्गिक नियम. आणि त्यानंतर नेक्स्ट त्यांनी सांगितलेलं आहे वृद्धीच्या सिद्धांतामध्ये श्रमविभाजन या वैशिष्ट्य पैलूचा महत्त्व. वृद्धीच्या सिद्धांतामध्ये
श्रमविभाजन या विशिष्ट पैलूचं महत्त्व ॲडम स्मिथ यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर आता नेक्स्ट जे सायंटिस्ट आहेत म्हणजे अर्थशास्त्रज्ञ आहेत तर त्यांविषयी माहिती घेऊयात. अल्फ्रेड मार्शल यांची कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या आता बघूयात. अल्फ्रेड मार्शल यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या मांडली. ते नव सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ असून त्यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमी हे पुस्तक 1890 साली प्रकाशित केले. 1890 साली त्यांनी एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. ते आहे अर्थशास्त्राची मूलतत्वे. कोणतं पुस्तक आहे? अर्थशास्त्राची मूलतत्वे. हे जे काय पुस्तक आहे 1890 साली त्यांनी प्रकाशित केले. त्यामध्ये त्यांच्या मते अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. त्यांनी व्याख्या काय केलेली आहे? अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. अभ्यास करणारे शास्त्र आहे असे अल्फ्रेड मार्शल यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये सांगितलेले आहे. या शास्त्रात प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर या संबंधित वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केलेला आहे. आता बघा मार्शल यांच्या व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे कोणकोणते आहेत तर ते बघूयात. महत्त्वाचे मुद्दे एक आपण घेऊयात. अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसाचा अभ्यास. अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसाचा अभ्यास म्हणजेच अर्थशास्त्र असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे दिलेलं आहे अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक वर्तनाचे शास्त्र. आर्थिक वर्तनाचे शास्त्र. अजून महत्त्वाचे जे मुद्दे आहेत तर ते आता बघूयात. अर्थशास्त्र म्हणजे भौतिक कल्याणाचा अभ्यास म्हणजेच अर्थशास्त्र होय असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर अर्थशास्त्र केवळ संपत्तीचा अभ्यास नाही. अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचा अभ्यास नाही. सामान्य माणसाचा अभ्यास, तसेच आर्थिक वर्तनाचे शास्त्र, त्यानंतर भौतिक कल्याणाचा अभ्यास आणि संपत्तीचे अभ्यास नाही, असे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत तर ते मार्शल यांनी सांगितलेले आहे. अल्फ्रेड मार्शल हे काही अर्थशास्त्र होते तर त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर आता पुढचे आपले जे शास्त्रज्ञ आहेत तर ते आहे लिओनेल रॉबिन्स. यांची दुर्मिळतेवर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या त्यांनी सांगितलेली आहे. अर्थशास्त्राची ही अतिशय प्रसिद्ध व्याख्या आहे. रॉबिन्स यांनी 1932 साली अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व 1932 साली त्यांनी एक पुस्तक प्रकाशित केलं. ते आहे अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व. अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व या पुस्तकामध्ये त्यांनी अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे. हे पुस्तक म्हणजे या पुस्तकात त्यांनी अर्थशास्त्राच्या दुर्मिळतेवर आधारित व्याख्या सांगितलेली आहे. अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ
व पर्यायी उपयोगाची साधने यांची मेळ घालताना करण्यात येणारे मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. असे अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व या पुस्तकात त्यांनी व्याख्या केलेली आहे. तर आता आपण हे जे काही 3 शास्त्रज्ञ होते त्यांनी कशा प्रकारे अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे तर ते आता आपण बघितलेलं आहे. आता पुढे आपण बघणार आहोत अर्थशास्त्राच्या शाखा. अर्थशास्त्राच्या शाखा बघणार आहोत. सर रॅग्नर फ्रिश यांनी 1933 साली अर्थशास्त्राची 2 शाखांमध्ये विभागणी केली आहे. कोणी केलेली आहे? सर रॅग्नर फ्रिश यांनी 1933 साली अर्थशास्त्राची 2 शाखांमध्ये विभागणी केलेली आहे. पहिली शाखा आहे सूक्ष्म, 2 ज्या शाखा आहे, एक सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरी जी आहे तर ती आहे स्थूल अर्थशास्त्र. अशा 2 शाखा त्यांनी केलेल्या आहेत. हे शब्द ग्रीक शब्द असून मायक्रोस व मॅक्रोस यापासून आलेले आहेत. आता सूक्ष्म हा शब्द ग्रीक या शब्दापासून तयार झालेला आहे तर तो आहे मायक्रोस या ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे. आणि स्थूल जो आहे तर तो मॅक्रोस. कोणता आहे? मॅक्रोस या ग्रीक शब्दापासून तो तयार झालेला आहे. आता आपण एक एक त्याचे प्रकार जे आहे तर ते आता बघणार आहोत. पहिलं घेऊयात सूक्ष्म अर्थशास्त्र. सूक्ष्म म्हणजे लहान. सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ कुटुंब, कामगार, फर्म इत्यादी. बघा, सूक्ष्म म्हणजेच लहान. सूक्ष्म म्हणजे लहान. सर्वात सूक्ष्म आपण म्हणजे सर्वात छोटा भाग म्हणजे त्याला आपण काय म्हणत असतो? एकदम सूक्ष्म भाग म्हणत असतो. त्यामध्ये आता अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना सर्वात खालचा जो स्तर असतो त्यामध्ये काय येत असतं? कुटुंब येत असतं. कुटुंब असेल, त्यानंतर अजून काय असेल? उद्योग असेल, छोटे उद्योग असतात. ते अर्थशास्त्राचे शेवटचा म्हणजे छोटे काय असतात तर एक भाग असतात. त्यानंतर कामगार असेल, त्यानंतर फर्म असेल. तर हे सर्व काय आहेत तर अर्थशास्त्राचे सर्वात लहान भाग आहेत तर ते आहेत कुटुंब असेल, उद्योग, कामगार आणि फर्म असे इत्यादी सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये येत असतात. आता केनेथ बोल्डिंग यांची सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या. आता केनेथ बोल्डिंग यांनी जी काही व्याख्या केलेली आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची तर ती बघूयात. विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किंमती, वेतन, उत्पन्न, वैयक्तिक उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. आता आपण इथे बघितलेलं आहे सर्वात लहान जे अर्थशास्त्राचा जे लहानातला लहान जो भाग आहे तो त्यामध्ये येत असतो कुटुंब. म्हणजे विशिष्ट कुटुंब येत असन, विशिष्ट कुटुंब आहे. त्यानंतर विशिष्ट उत्पादन संस्था असतील त्यामध्ये उद्योग हा भाग येत असतो. तसेच वैयक्तिक किमती असतील, वेतन, उत्पन्न, वैयक्तिक उद्योग असतील, विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. अशी जी व्याख्या आहे तर ती कोणी केलेली आहे तर केनेथ बोल्डिंग. कोणी केली आहे? केनेथ बोल्डिंग यांनी मायक्रो इकॉनॉमी म्हणजे त्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणत असतो तर याची त्यांनी व्याख्या सांगितलेली आहे.
आता सूक्ष्म अर्थशास्त्राची मूलभूत संकल्पना आपण बघूयात. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना. मूलभूत संकल्पना. आता सूक्ष्म अर्थशास्त्राच्या ज्या मूलभूत संकल्पना आहेत तर त्या कोणत्या आहेत? त्यामध्ये पहिलं आहे गरज. पहिली काय आहे तर गरज. आता मोजक्या शब्दामध्ये गरजेची व्याख्या करणे कठीण आहे, पण अर्थशास्त्रीय दृष्ट्या साधनांच्या अभावाची जाणीव म्हणजे गरज होय. म्हणजे आता समजा एखाद्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करत असतो. आता सर्व तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्हाला नोकरी लागते किंवा एखादा उद्योग टाकायचा आहे, म्हणजे ती काय आहे तुम्हाला अभाव आहे, म्हणजे तुमच्याकडे नाही आहे, त्या गोष्टीसाठी तुम्ही काय करत असतात प्रयत्न करत असतात. त्यालाच आपण गरज होय असे अर्थशास्त्रीय दृष्ट्या म्हणू शकतो. या जाणीवेतून मानव वैयक्तिक गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. मानवी गरजा वाढवण्याची मुख्य 2 कारणे आहेत. नवीन शोध, नवपरिवर्तनामुळे राहणीमानाचा दर्जा सुधारण्याची इच्छा. आता बघा गरजेमध्ये आता नवनवीन जे शोध लागत असतात. समजा माझ्याकडे फोर व्हीलर गाडी आहे, पण त्यानंतर अजून एक नवीन व्हर्जन आलं किंवा नवीन त्यामध्ये ॲडिशन आली, आता ऑटोमॅटिक कार्स आल्या, तर ती काय झाली माझ्यासाठी एक गरज आहे. नवीन शोध लागत असतात, त्यामुळे काय होत असते गरज निर्माण होत असते. नवीन शोध असतील, नवीन शोध. त्यानंतर नवपरिवर्तनामुळे राहणीमानाचा दर्जा सुधारण्याची इच्छा. आता पहिलं मी समजा माझ्या कमी पैसे असल्यामुळे काय गरजा माझ्या कमी असतील, त्यानंतर राहणीमानाचा दर्जा जसं उंचावतो तसं आपल्या गरजा काय असतात तर वाढत जात असतात. त्यानंतर लोकसंख्येमध्ये झालेली वाढ. त्यानंतर काय सांगितलेलं आहे लोकसंख्येमध्ये झालेली वाढ. यामधून सुद्धा गरज जाणवत असते, म्हणजे काहीतरी अभाव आहे असं आपल्याला जाणवत असतं. गरजांची काय वैशिष्ट्य दिलेले आहेत. अमर्याद गरजा. वैशिष्ट्य काय आहेत तर अमर्यादित गरजा. अमर्यादित गरजा. यामध्ये गरजा या पुन्हा पुन्हा निर्माण होत असून त्या कधी न संपणाऱ्या असतात. एक गरज पूर्ण करेपर्यंत दुसरी गरज पुन्हा निर्माण होते. गरजा सातत्याने निर्माण होतात. आता अमर्यादित गरजा असे वैशिष्ट्य का सांगितलेले आहेत. आता समजा मला टू व्हीलर घ्यायची आहे, टू व्हीलरवरून मी परत 2 चाकी असेल, 2 चाकी घेतल्यानंतर मला काय वाटतं की मी आता 4 चाकी घेतली पाहिजे. 4 चाकी म्हणजेच 4 व्हीलर घेतली पाहिजे. त्यानंतर मला अजून वाटतं की अजून माझे पैसे येऊन मी बंगले बांधले पाहिजे किंवा घरं बांधले पाहिजे. म्हणजे ही काय असते गरजा न संपणारी गोष्ट आहे. एक गरज पूर्ण करेपर्यंत दुसरी गरज पुन्हा निर्माण होते. गरजा सातत्याने निर्माण होतच असतात. म्हणजे याची मर्यादा काय दिलेली आहे का तर नाही, म्हणून याला आपण अमर्यादित गरजा सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर गरजांची वैशिष्ट्यामध्ये त्यांनी नेक्स्ट दिलेलं आहे गरजा या पुनर्वृद्धीभवी असतात. गरजा या पुनर्वृद्धीभवी असतात. का असतात तर पुनर्वृद्धीभवी असतात. काही गरजा पुन्हा पुन्हा निर्माण होतात तर काही गरजा प्रसंगानुरूप निर्माण होत असतात. आता हे झालं दुसरं वैशिष्ट्य. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे गरजा वयानुसार बदलतात. वेगवेगळ्या गरजा व त्यांचे समाधान वयोपरत्वे बदलत असतात. आता गरजा ह्या वयानुसार म्हणजेच आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपण खेळणे खेळत असतो. थोडे मोठे झाल्यानंतर 18 वय झाल्यानंतर आपण मोटरसायकल शिकतो, 4 व्हीलर शिकतो. तर ते काय कशामध्ये असतं तर वयानुसार आपल्या काय गरजा बदलत असतात. त्यानंतर लिंग भेदानुसार. चौथं काय आहे लिंग
भेदानुसार, लिंग भेदानुसार. आता बघा, मुली मोठ्या झाल्यानंतर साडी किंवा आजी असेल आपली, तर ते काय लुगडं म्हणजे वेगवेगळे त्यांच्या गरजा असतात, म्हणजे साडी पेहराव असेल त्यांचा. तसेच मुलं जे असतात तर त्यांचे कपडे वेगवेगळे असतात. तर हे काय आहे, तर लिंग भेदानुसार गरजा बदलत असतात. त्यानंतर आहे पाचवं वैशिष्ट्य जे आहे, तर ते आहे गरजा पसंतीनुसार बदलतात. कशानुसार? पसंतीनुसार. आता काहींना जीन्स पॅन्ट आवडते, काहींना सुती कपडे आवडतात. प्रत्येकाची जी पसंत आहे तर ती वेगवेगळी आहे. त्यामुळे ही एक वैशिष्ट्य असू शकतं. त्यानंतर गरजा या हवामानानुसार बदलत असतात. आता हवामान, उन्हाळ्यात आपण वेगळे कपडे घालतो, त्यानंतर पावसाळ्यात वेगळे कपडे घालतो. तसेच हिवाळ्यामध्ये ज्या म्हणजे जे आपण कपडे घालतो त्यापासून उष्णता मिळते असे आपण स्वेटर असेल किंवा जर्किंग असेल असे आपण वापरत असतो. म्हणजे प्रत्येक हवामान म्हणजे वातावरणात जसे बदल होत असतात, म्हणजे उन्हाळा असेल, पावसाळा असेल, हिवाळा असेल, या ऋतूंमध्ये आपले जे कपडे असतात तर ते आपण चेंज करत असतो, वेगवेगळे वापरत असतो. त्यानंतर सातवी वैशिष्ट्य आहे गरजेचं, ते आहे संस्कृतीनुसार. काय आहे? संस्कृतीनुसार. आता प्रत्येक आपण एका समाजात राहतो, त्यामध्ये प्रत्येकाची संस्कृती वेगवेगळी असते. तसेच काहींचा धर्म सुद्धा वेगळा असतो. काही धर्मांमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही असेच कपडे घाला, टोपी घाला. काहींना सांगते की टोपी नका घालू. अशी वेगवेगळे काही त्यांच्या प्रथा असतात. त्यामुळे संस्कृतीमुळे गरजा वेगवेगळ्या असू शकतात. त्यानंतर आता गरजेचे वर्गीकरण. गरजेचे वर्गीकरण आपण आर्थिक आणि आर्थिकतेवर गरजा यांमार्फत करू शकतो. म्हणजे ज्या गरजांची पूर्तता पैशाच्या सहाय्याने केली जाते त्यांना आर्थिक गरजा म्हणत असतो. त्यामध्ये अन्न, औषधे असतील. ज्या गरजा पैशांशिवाय पूर्ण करता येतात त्या म्हणजेच आर्थिकतेर गरजा होय. उदाहरणार्थ हवा, सूर्यप्रकाश. आता हवा असेल, सूर्यप्रकाश हे काय आपल्याला फ्रीमध्ये भेटतं, म्हणून ते काय आहे, गरजा पैशांशिवाय त्या फुकट आपल्याला भेटत असतात. आणि आर्थिक जी गरज आहे म्हणजे त्यामध्ये अन्न असेल, औषधं असेल तर ते येत असतात. त्यानंतर वैयक्तिक गरजा आणि सामूहिक गरजा. आता वैयक्तिक गरजा, ज्या गरजा वैयक्तिक पातळीवर पूर्ण केल्या जातात त्यांना वैयक्तिक गरजा असे म्हणतो. त्यामध्ये काय येत असतं, तर डॉक्टर असेल, डॉक्टरांचा स्टेथोस्कोप असेल, न्यायाधीशांचा कोट असेल तर ते काय आहे, तर वैयक्तिक गरज आहे त्यांची. त्यानंतर सामूहिक गरजा, या सामाजिक गरजा आहेत जेथे गरजांची सामूहिक पूर्तता होते. उदाहरणार्थ रेल्वे प्रवास. त्यानंतर आहे गरजांचं वर्गीकरण तिसऱ्या प्रकारे कशा, जीवनावश्यक. आता जीवनावश्यक ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये मूलभूत गरजा म्हणजे जीवनावश्यक गरजा होय. उदाहरणार्थ त्यामध्ये काय येऊ शकतं, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य इत्यादी. त्यानंतर आहे सुखसोयीच्या गरजा. यामध्ये कोणत्या गोष्टी येतील, तर धुलाई यंत्र असेल, मिक्सर असेल, प्रेशर कुकर इत्यादींचा समावेश होत असतो. त्यानंतर आहे चैनीच्या गरजा. यामध्ये काय येत आहे, तर वातानुकूलित गाडी आणि फर्निचर घर हे कशामध्ये येत असतात, तर चैनीच्या गरजा. ज्या गरजांमुळे व्यक्तीला आनंद व सामाजिक प्रतिष्ठा मिळते त्यांना चैनीच्या गरजा असे म्हणत असतो. त्यामध्ये वातानुकूलित गाडी असेल, फर्निचर, घर असेल इत्यादी येत असतात. त्यानंतर आता पहिला आपण बघितलं गरज. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पनेमध्ये आपण आतापर्यंत काय बघितलं, गरज. त्यानंतर आता सेकंड आहे वस्तू आणि सेवा. सेकंड आता काय आहे, वस्तू आणि सेवा. वस्तू आणि सेवा
हे काय आहे, सूक्ष्म अर्थव्यवस्था जी आहे तर त्याची सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पनेमधले सेकंड आहे आपलं वस्तू आणि सेवा. ही एक अर्थशास्त्रामधील प्रसिद्ध संकल्पना आहे. ज्या घटकाद्वारे मानवी गरज पूर्ण केली जाते त्यास वस्तू असे म्हणतात. वस्तूंची भौतिक अस्तित्व असते, उदाहरणार्थ शिक्षकाने वापरलेले खडू. सेवा देखील मानवी गरजा भागवतात, परंतु सेवांना भौतिक अस्तित्व नसते, उदाहरणार्थ शिक्षकांचे शिकवणे. त्यानंतर आता वस्तू आणि सेवा बघितलेला आहे. त्यानंतर आता तिसरं बघूयात आपण. पहिला आपण गरज बघितलेला आहे, गरज त्याची माहिती घेतली. त्यानंतर वस्तू आणि सेवा हे पण बघितलं. आता उपयोगिता. वस्तू व सेवांमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता म्हणजेच उपयोगिता होय. बघा, वस्तू व सेवांमध्ये असणारी मानवाची गरज. आता मानवाला जे काही गरज असं वस्तू आणि सेवांमधून जी काही गरज भागवत असतो आपण त्याला आपण काय म्हणत असतो, उपयोगिता असे म्हणत असतो. त्यानंतर आता नेक्स्ट आहे मूल्य. मूल्य म्हणजेच त्याला आपण किंमत पण असं म्हणत असतो. अर्थशास्त्रामध्ये मूल्य दोन प्रकारे सांगितलेले आहे. उपयोगितेचे मूल्य आणि विनिमय मूल्य असे दोन प्रकार मूल्याचे सांगितलेले आहे. उपयोगिता मूल्य म्हणजे काय? उपयोगिता मूल्य हे एखाद्या वस्तूच्या मूल्याशी संबंधित आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास एखाद्या वस्तूची उपयोगिता म्हणजे त्या वस्तूची उपयोगिता मूल्य होय. उदाहरणार्थ आपण एक घेऊयात. कोणालाही सूर्यप्रकाशासाठी किंमत द्यावी लागत नाही, परंतु प्रत्येकासाठी तो आवश्यक आहे. अर्थशास्त्रीय परिभाषेत सूर्यप्रकाशाला उपयोगिता मूल्य आहे. हे विनामूल्य वस्तूचे उदाहरण आहे. आता बघा, उपयोगिता म्हणजे आता सूर्यप्रकाश आपल्याला फुकट भेटत असतो. हवा असेल, हवा पण आता प्रत्येकाला काय आहे तर फ्रीमध्ये आहे, तर त्याला आपण काय म्हणू शकतो, उपयोगिता. म्हणजे त्यासाठी आपल्याला काय पैसे खर्च करावं लागत नाही. ते सर्व गोष्टी कशात येतात, उपयोगिता मूल्यमध्ये येत असतात. त्यानंतर आहे विनिमय मूल्य. आता विनिमय मूल्य कशाला म्हणायचं, मग एखाद्या वस्तूचे दुसऱ्या वस्तूच्या किंवा सेवेच्या स्वरूपात व्यक्त केलेले मूल्य. हे मूल्य पैशाच्या स्वरूपात सांगितले की ती वस्तूची किंमत असते. ज्या वस्तूला पैशांत किंमत मोजावी लागते त्याला आर्थिक वस्तू म्हणतात. उदाहरणार्थ टीव्ही, कार. हे काय झाले तर विनिमयाचे मूल्य झालेले आहेत. विनिमय मूल्याचे काही उदाहरण आहेत. टीव्ही, कार म्हणजे आपली गाडी असेल, हे कशात येतात तर विनिमय मूल्यामध्ये येत असतात. त्यानंतर आहे हिरे, पाणी, विरोधाभास. काही वस्तूंची उपयोगिता मूल्य जास्त तर विनिमय मूल्य कमी आहे. उदाहरणार्थ पाणी. तसेच काही वस्तूंची उपयोगिता मूल्य कमी पण दुर्मिळतेमुळे विनिमय मूल्य जास्त असते. उदाहरणार्थ हिरा. आता पाणी बघा, आपल्या पृथ्वीवर जास्त प्रमाणात पाणी आहेत म्हणून त्याला काय जास्त किंमत नाही. पण हिरा जो आहे ते हिरा दुर्मिळ आहे, तो सगळीकडे भेटतो का तर नाही, म्हणून त्याची विनिमय मूल्य काय आहे तर जास्त आहे. हे सगळे कशामध्ये येत असतात तर विनिमय मूल्यामध्ये येत असतात. त्यानंतर आता पाचवा बघूयात संपत्ती. काय आहे तर संपत्ती हे काय आहे, सूक्ष्म अर्थव्यवस्थेचे घटक आहेत. कसले आहे, सूक्ष्म अर्थव्यवस्थेचे मूलभूत घटक. संपत्ती म्हणजे ज्या वस्तूला बाजार मूल्य असते व त्याच वस्तूंची देवाणघेवाण करता येते अशा वस्तूंना संपत्ती असे म्हणतात. संपत्तीचे वैशिष्ट्य उपयोगिता, दुर्मिळता, विनिमयता, मनुष्य बाह्यता यांवर असते. उपयोगिता म्हणजेच वस्तूंमध्ये मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता असली पाहिजे. उदाहरणार्थ फर्निचर, फ्रीज हे काय आहेत तर उपयोगितेचे उदाहरण आहेत. त्यानंतर आहे दुर्मिळता. मागणीच्या तुलनेत वस्तूचा पुरवठा दुर्मिळ असेल तरच त्याचा समावेश संपत्तीमध्ये होतो. उदाहरणार्थ सर्व आर्थिक वस्तू व ज्या वस्तूंची किंमत मोजली जाते.
विनिमयता विनिमयता म्हणजेच वस्तूंच्या विनिमय एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करता आले पाहिजे. ज्या वस्तू मूर्त असतात त्यांचेच हस्तांतरण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होते. उदाहरणार्थ वाहने, दागिने इत्यादी. हे सर्व उदाहरणं आहे तर ते विनिमयतेचे उदाहरण आहे. त्यानंतर आहे मनुष्यबाह्यता. मनुष्यबाह्यता म्हणजे वस्तू ही केवळ मानवी शरीरबाह्य असेल तरच ती हस्तांतरित केली जाऊ शकते. हे त्याच्या बाह्य आणि वैयक्तिक गुणधर्मानुसार झाले पाहिजे. उदाहरणार्थ पिशवी आणि खुर्ची हे उदाहरणं मानवी बाह्यतेचे आहेत. आता हे झालं संपत्ती विषय. त्यानंतर आता पुढचा जो घटक आहे वैयक्तिक उत्पन्न. सूक्ष्म अर्थव्यवस्थेचा पुढचा जो घटक आहे तर तो आहे वैयक्तिक उत्पन्न. वैयक्तिक उत्पन्न. आता वैयक्तिक उत्पन्न जे आहे व्यक्तीला त्याच्या सर्व स्रोतांकडून मिळणारे मोबदले म्हणजे त्याचे वैयक्तिक उत्पन्न होय. व्यक्ती काम करत असतो, अनेक स्रोत असतात, काही कामगार असतात, काही नोकरदार वर्ग असतात, काहींचे उद्योगधंदे असतात, त्यामार्फत जे आपण पैसे कमवतो तर ते त्याचे वैयक्तिक उत्पन्न असते. त्यानंतर पुढचा जो घटक आहे सूक्ष्म अर्थव्यवस्थेमधला तो आहे वैयक्तिक व्यय शक्य उत्पन्न. वैयक्तिक व्यय शक्य उत्पन्न. व्यय शक्य उत्पन्न सातवा हा घटक आहे. वैयक्तिक उत्पन्नातील असा भाग जो प्रत्यक्ष कर म्हणजे उत्पन्न कर, वैयक्तिक संपत्ती कर इत्यादी भरल्यानंतर उरतो त्याला वैयक्तिक व्यय शक्य उत्पन्न म्हणत असतो. हा झाला आपला आता 7वा घटक. त्यानंतर 8वा घटक आहे आर्थिक क्रिया. 8वा घटक आहे आर्थिक क्रिया. आर्थिक क्रिया. आर्थिक क्रियांचे वर्गीकरण 4 प्रकारे केले जाते, ज्यामध्ये उत्पादन, वितरण, विनिमय व उपभोग यांचा समावेश होतो. आता उत्पादन कशाला म्हणायचं? उपयोगितांची निर्मिती म्हणजे उत्पादन होय. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे 4 उत्पादनाचे प्रमुख घटक आहेत. उत्पादनाचे 4 घटक कोणते? तर भूमी असेल, श्रम असेल, भांडवल असेल, संयोजक असेल. हे काय आहेत? तर उत्पादनाचे घटक आहेत. त्यानंतर आता वितरण. वितरण म्हणजे काय? उत्पादनाचे समाजाच्या विविध भागांमध्ये वितरण होते. उत्पादन घटकांचे मोबदले, खंड, वेतन, व्याज, नफा ह्या स्वरूपात वितरण व्यवस्थेद्वारे वितरित केले जातात. त्याला आपण वितरण असे म्हणत असतो. त्यानंतर विनिमय. विनिमय म्हणजे काय? विनिमय म्हणजे आर्थिक वस्तू व सेवांची देवाणघेवाण किंवा खरेदी विक्री होय. अर्थशास्त्रामध्ये विनिमय या प्रामुख्याने आर्थिक व्यवहाराशी संबंधित आहे. त्यानंतर आहे उपभोग. उपभोग म्हणजे मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तू व सेवांचा उपयोग करणे म्हणजे उपभोग होय. हे काय झाले तर आर्थिक क्रियेचे जे घटक होते तर ते आता आपण बघितलेले आहेत. आता त्यानंतर आता सूक्ष्म अर्थव्यवस्थेचा आपण ह्या घटकांद्वारे अभ्यास बघितलेला आहे. गरज, वस्तू आणि सेवा, उपयोगिता, मूल्य, संपत्ती, वैयक्तिक उत्पन्न, वैयक्तिक व्यय शक्य उत्पन्न आणि त्यानंतर आर्थिक क्रिया या घटकांमार्फत आपण सूक्ष्म अर्थशास्त्र याचा अभ्यास केलेला आहे. आता त्या पुढील दुसरा जो भाग आहे, पहिला झाला सूक्ष्म अर्थव्यवस्था आणि आता जो दुसरा भाग आहे तर तो आहे आपला स्थूल अर्थशास्त्र. कोणता घटक आहे तर स्थूल अर्थशास्त्र. स्थूल म्हणजे मोठे किंवा एकूण. स्थूल म्हणजेच काय? एकूण किंवा मोठे याचा स्थूल या शब्दाचा अर्थ होतो. आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण घटकांचा म्हणजेच एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण बचत, एकूण उपभोग, एकूण पुरवठा, एकूण मागणी, सामान्य किंमत पातळी इत्यादींचा अभ्यास केला जातो. बघा आता केनेथ बोल्डिंग यांनी स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या काय सांगितलेली आहे तर ते बघूया.
केनेथ बोल्डिंग जे आहे तर त्यांनीच हे दोन प्रकार पाडलेले आहेत. सूक्ष्म व्यवस्था म्हणजेच मायक्रो इकॉनॉमी म्हणतो आणि स्थूल अर्थव्यवस्था, असे दोन आपण प्रकार त्यांनी पाडलेले आहेत. आता केनेथ बोल्डिंग यांनी स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या काय सांगितलेली आहे, तर स्थूल अर्थशास्त्राचा संबंध वैयक्तिक परिणामांशी नसून एकूण परिणामांशी येतो, वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो, वैयक्तिक किमतीशी नसून सर्वसाधारण किंमत किंवा पातळीशी येतो, तसेच वैयक्तिक उत्पादनाशी नसून राष्ट्रीय उत्पादनाशी येतो. म्हणजे काय, तर हे अर्थशास्त्र जे आहे स्थूल अर्थशास्त्र ते काय एकूण मोजत असतो किंवा मोठं सर्वात, आणि मायक्रोमध्ये काय केलेलं आपण सर्वात छोट्या घटकाचं आपण काय करत होतो, तर अर्थ म्हणजे इकॉनॉमी चेक करत होतो. म्हणजे एका व्यक्तीचं वैयक्तिक उत्पन्न किती, तर अशा प्रकारे आपण मायक्रो इकॉनॉमीचा अभ्यास करतो. आणि स्थूलमध्ये काय करतो, एकूण उत्पन्न, राष्ट्राचे उत्पन्न, तसेच एकूण पुरवठा, तसेच एकूण मागणी याचा आपण स्थूल अर्थशास्त्रामध्ये अभ्यास करत असतो. स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना आपण खालील मुद्द्यांच्या आधारे एक्सप्लेन करूयात. यामध्ये पहिलं आहे राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित असते. त्याला देशाचे एकूण उत्पन्न असे म्हणत असतो. एका आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांच्या बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. ही व्याख्या परीक्षेला तुम्हाला विचारली जाऊ शकते. एक आर्थिक वर्ष जे कन्सिडर केलं जातं त्यामध्ये अंतिम वस्तू व सेवांच्या बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय असे आपण म्हणत असतो. त्यानंतर आहे राष्ट्रीय उत्पन्न समितीने दिलेल्या व्याख्या. आता राष्ट्रीय उत्पन्न समिती जी होती तर त्यांनी व्याख्या काय सांगितलेली आहे तर ते बघूयात. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू व सेवांची दुहेरी गणना टाळून केलेले मापन होय. आता समजा मी एक पेन बनवला, बरोबर आहे. तो पेन मी नंतर मी पेनची पहिली रिफिल बनवली, बरोबर. त्यानंतर पुढे मी तो विक्रेत्याला दिल्यानंतर त्यांनी त्याला बॉडी वगैरे टाकून एक स्पेशल पेन तयार केला. तर ते काय झालं आहे तर मी काय रिफिल बनवली आहे आणि प्लस याची किंमत, हे दोन्ही किंमत न ॲड करता जो शेवटची वस्तू आहे म्हणजेच त्याला आपण काय म्हणू शकतो, अंतिम वस्तू म्हणतो. अंतिम वस्तू कन्सिडर केली जाते. म्हणजे दुहेरी म्हणजे दोघांचं उत्पन्न नाही कॅल्क्युलेट करायचं. शेवट कोणाचं पेन तयार झालेलं आहे त्याचं आपल्याला उत्पन्न चेक करायचं असतं. म्हणजे दुहेरी गणना टाळून केलेले मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय असे आपण म्हणत असतो. त्यानंतर आहे बचत. दुसरा आहे बचत. आता बचत म्हणजे काय, उत्पन्नाचा असा भाग जो भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याचा उपभोगाचा त्याग करून शिल्लक राहतो त्यास बचत असे आपण म्हणतो. बघा आपण पैसे कमवत असतो, पैसे आपण म्हणजे काय काम करत असतो, ते नोकरीच्या संदर्भात असो किंवा रोजगाराच्या संदर्भात असो, जे काय आपण पैसे कमवतो त्यामधून काहीतरी आपण बचत करत असतो म्हणजे ते भविष्यात आपल्याला यूज करण्यासाठी. तसेच बचत म्हणजे उत्पन्नाचा असा भाग जो चालू उपभोगावर खर्च केला जात नाही. म्हणजे ते आपण बचत करून ठेवतो, त्याचा आपण वापर करत नाही, त्यालाच आपण काय म्हणत असतो, बचत असे म्हणत असतो. त्यानंतर आहे स्थूल अर्थशास्त्राचा पुढील घटक आहे तो आहे गुंतवणूक. आता गुंतवणूक म्हणजे काय, बचतीतून भांडवलाची निर्मिती होते आणि भांडवलाचा वापर उत्पादन प्रक्रियेसाठी करणे म्हणजे गुंतवणूक होय. आता आपण जे काही पैसे वाचवले होते तर त्यातून एखादी गुंतवणूक केली आणि त्यातून जर आपण जे पैसे कमवतो किंवा उत्पादन कमवतो त्यास आपण काय म्हणत असतो तर गुंतवणूक असे म्हणत असतो. उदाहरणार्थ यंत्रसामग्री, उपकरणे इत्यादी.
तर हे काय आलं, गुंतवणूकमध्ये येतं. त्यानंतर पुढील जो घटक आहे स्थूल अर्थव्यवस्थेमधला तो आहे व्यापारी चक्र. काय आहे, व्यापारी चक्र. अर्थव्यवस्थेत घडून येणाऱ्या आर्थिक चढ उतारामुळे जे व्यापारात बदल घडून येतात त्यांना व्यापार चक्र असे म्हणतो. ते प्रामुख्याने आर्थिक क्रियांमधील चढ उतारांमुळे निर्माण होतात. बघा, आता बाजारभाव कधी एखाद्या वस्तूची किंमत कधी वाढते कधी कमी होत असते, म्हणजे त्याला चढ उतार म्हणत असतो. आता व्यापार चक्रामध्ये काय येत असतात, तर चढ आणि उतार येत असतात. आणि चढ उतार म्हणजेच काय, चढला आपण काय म्हणतो, तेजी म्हणत असतो. यालाच आपण काय म्हणतो, तेजी येणे, व्यापारात तेजी आली. आणि उतार म्हणजे काय, तर मंदी येणे असे आपण म्हणत असतो. तेजी म्हणजे सातत्याने सामान्य किंमत पातळीत होणारी वाढ म्हणजे तेजी होय. आणि मंदी म्हणजे सातत्याने समान किंमत पातळीत होणारी घट म्हणजे मंदी होय. एखाद्या वस्तूची जर किंमत खाली गेली म्हणजे त्याला काय आपण म्हणत असतो, तर मंदी आली असे म्हणत असतो. त्यानंतर आता स्थूल अर्थव्यवस्थेचा पुढचा जो घटक आहे तो आहे आर्थिक वृद्धी. काय आहे, आर्थिक वृद्धी. आर्थिक वृद्धी या संकल्पनेला संख्यात्मक दृष्टिकोन आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर आर्थिक वृद्धी म्हणजे दीर्घकाळात देशाच्या वास्तव उत्पन्नात झालेली संख्यात्मक वाढ. बघा, आपण जे आपलं राष्ट्रीय उत्पन्न असतं त्यामध्ये जर वाढ झाली तर त्याला आपण काय म्हणतो असतो, आर्थिक वृद्धी होणे असे म्हणत असतो. जी आर्थिक वृद्धी कशी असते, तर संख्यात्मक असते, ती मोजली जाऊ शकते, म्हणून तिला आपण काय म्हणतो, संख्यात्मक वृद्धी असेही म्हणत असतो. त्यानंतर आता स्थूल अर्थव्यवस्थेचा पुढचा प्रकार आहे तो आहे आर्थिक विकास. काय आहे, आर्थिक विकास. पुढील जो घटक आहे तो आहे आर्थिक विकास. आर्थिक विकास ही व्यापक संकल्पना असून यात गुणात्मक दृष्टिकोन आहे. आर्थिक विकास म्हणजेच आर्थिक वृद्धी सोबत मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये गुणात्मक बदल घडवून आणणे होय. उदाहरणार्थ शिक्षण आणि आरोग्य. बघा, आर्थिक विकास जो आहे तर तो काय, गुणात्मक दृष्टिकोन असतो, म्हणजे त्याचे गुण वाढवले जातात. त्यामुळे आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीसोबत मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये गुणात्मक बदल घडवून आणणे. ते आपण शिक्षण आणि आरोग्य यातून आपण आर्थिक विकास करू शकतो. तर बघा, आर्थिक वृद्धी म्हणजे आर्थिक विकास यामधील आपण जरा फरक बघूयात. आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास. आर्थिक वृद्धी म्हणजे देशाच्या वास्तव्य उत्पन्नात होणारी वाढ. आता राष्ट्रीय उत्पन्न वाढलं म्हणजे काय झालं हो, तर आर्थिक वृद्धी झाली. काय झाली, आर्थिक वृद्धी. आणि आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धी बरोबरच महत्त्वपूर्ण आर्थिक घटकात परिवर्तनशील बदल जे लोकांच्या कल्याणात वाढ करतात त्याला आपण काय म्हणत असतो, आर्थिक विकास असे म्हणत असतो. आणि आर्थिक वृद्धी म्हणजे काय, ही संकल्पना संकुचित व संख्यात्मक आहे. आपण मगाशीच बघितलं आर्थिक वृद्धी कशी आहे, संख्यात्मक आहे, म्हणून ती मोजू शकतो. आणि आर्थिक विकास ही जी संकल्पना आहे ती काय, व्यापक आणि गुणात्मक आहे. कशी आहे, गुणात्मक आहे. गुणात्मक विकास म्हणजे आर्थिक वृद्धी आर्थिक विकासाशिवाय शक्य आहे. आता आर्थिक वृद्धी काय आहे, तर आपल्याला पैसे कमवायचे आहे, म्हणजे जर उत्पन्न वाढवायचं आहे त्यासाठी आपल्याला आर्थिक विकास असलाच पाहिजे असं काही नाही. म्हणजेच आर्थिक वृद्धी आर्थिक विकासाशिवाय शक्य आहे, पण आर्थिक विकास आर्थिक वृद्धीशिवाय शक्य नाही. बघा, हे दोन्ही पण एकमेकांवर डिपेंड आहे. आता आर्थिक वृद्धी जेव्हा होईल म्हणजे जेव्हा आपल्याकडे पैसा येईल तेव्हा आपण तो कशावर खर्च करतो, शिक्षण आरोग्य यावर खर्च करून आपण काय करत असतो, तर आपला जो दर्जा आहे तर तो उंचावत असतो. म्हणजेच आर्थिक विकास आर्थिक वृद्धीशिवाय शक्य नाही. जेव्हा आर्थिक वृद्धी होईल तेव्हाच आर्थिक विकास होणार. म्हणजे आर्थिक विकास हा डिपेंड कशावर आहे, तर आर्थिक वृद्धीवर असणार आहे. त्यानंतर आर्थिक वृद्धी ही एकांगी संकल्पना आहे आणि आर्थिक विकास ही सर्व समावेशक संकल्पना आहे. त्यानंतर आहे आर्थिक वृद्धी ही स्वयंस्फूर्त आणि प्रतिगामी होणारा बदल आहे.
आणि आर्थिक विकास हा सहेतुक पुरोगामी होणारा बदल आहे. त्यानंतर आर्थिक वृद्धी ही राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्नाद्वारे मोजली जाते. आता आर्थिक वृद्धी जी आहे, आर्थिक वृद्धी ही दरडोई उत्पन्नाद्वारे मोजली जाते. तर आर्थिक विकास हा कृषी उत्पादकता, औद्योगिक उत्पादकता, त्यानंतर जीवनमान दर्जा इत्यादींद्वारे मोजली जाते. तर हा झाला आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासामधील फरक. त्यानंतर आता आपण काय करणार आहोत, तर यावर जे क्वेश्चन आलेले आहेत तर ते आता बघूयात. अर्थशास्त्राच्या बाबतीत पुढील विधाने लागू होतात. अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र आहे. आपण जेव्हा लेक्चर सुरुवात केली होती तेव्हा सांगितलेलं आहे की दोन प्रकार पडत असतात, एक आहे नैसर्गिक आणि एक आहे सामाजिक. त्यामध्ये अर्थशास्त्र जो आहे तर तो काय आहे, तर अर्थशास्त्र काय आहे तर सामाजिक शास्त्र आहे. हे विधान काय आहे तर अविधान बरोबर आहे. त्यानंतर आहे अर्थशास्त्र या संकल्पनेमुळे मूळ ग्रीक शब्द इकॉनॉमिया यापासून बनलेला आहे. हे पण आपण बघितलेलं आहे. जेव्हा अर्थशास्त्र चे अर्थ आपण एक्सप्लेन करत होतो तेव्हाच आपण हे एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर पुढचं विधान आहे अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडित आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे तर आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडित आहे. आपण सुरुवातीला बघितलं पॉल सॉमल्सन यांनी अर्थशास्त्राचे वर्णन करत असताना सांगितलेलं आहे की अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडित आहे. म्हणून क विधान पण बरोबर आहे. अर्थशास्त्र हे कौटुंबिक वा संपत्तीचे व्यवस्थापन करणारे शास्त्र आहे. काय सांगितलेलं आहे त्यांनी तर बघा ड विधान जे आहे तर ते आहे अर्थशास्त्र हे कौटुंबिक वा संपत्तीचे व्यवस्थापन करणारे शास्त्र आहे. आपण इकॉनॉमिया यापासून हा जो शब्द तयार झाला याचाच अर्थ काय आहे तर कौटुंबिक व्यवस्थापन. म्हणून हे चारही विधान काय आहेत तर बरोबर आहे. म्हणजे अ ब क ड हे चारही विधान काय आहेत तर बरोबर आहेत. त्यानंतर पुढील जो क्वेश्चन आहे ॲडम स्मिथ यांच्या बाबतीत कोणते विधान किंवा विधाने लागू होत नाहीत. ॲडम स्मिथ यांनी जे महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत त्यावर हा क्वेश्चन आहे. ॲडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणतात. ॲडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्र म्हणतात. हे विधान काय आहे तर बरोबर आहे. हे विधान काय आहे तर बरोबर आहे. बघा पहिलं जे विधान आहे ॲडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणतात. हे विधान काय आहे तर बरोबर आहे. त्यानंतर ॲडम स्मिथ यांना राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ लिहिलेला आहे. राष्ट्राची संपत्ती हा जो ग्रंथ आहे तर तो ॲडम स्मिथ यांनी लिहिलेला आहे. हे पण विधान काय आहे तर बरोबर आहे. अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. संपत्तीचे शास्त्र हे पण त्यांनी विधान केलेलं आहे. म्हणून क पण बरोबर आहे. आणि अर्थशास्त्र हे सामान्य माणसाचा अभ्यास करते. अर्थशास्त्र हे सामान्य माणसाचा अभ्यास करते. हे कोणी सांगितलेलं आहे तर अल्फ्रेड यांनी सांगितलेलं आहे. कोणी सांगितलेलं आहे अल्फ्रेड मार्शल यांनी सांगितलेलं आहे. म्हणून आपलं ड विधान काय असणार आहे चुकीचं आहे. आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे कोणते विधाने लागू होत नाहीत. म्हणजे कोणतं ड. म्हणून आपला ऑप्शन क्रमांक 1 काय आहे तर बरोबर आहे. त्यानंतर तिसरा आहे लिओनेल रॉबिन्स यांच्या व्याख्येत पुढील मुद्द्यांचा विचार केला आहे. अमर्याद गरजा म्हणजेच अर्थव्यवस्थेचे त्यांनी महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहे. त्यावर हा क्वेश्चन आहे. अमर्याद गरजा आहे का तर येस. त्यानंतर मर्यादित साधने हे पण आहे. गरजांचा अग्रक्रम नसतो. हे चुकीचं असणार आहे कारण गरजांचा प्राधान्यक्रम असतो. त्यानंतर साधनांची पर्यायी उपयोग हे पण असतं. हे मर्यादित गरजा, मर्यादित साधने आणि साधनांच्या उपयोग हे पण असतं. म्हणजेच आपलं अ ब ड बरोबर आहे. अ ब ड हे 4th ऑप्शन मध्ये आहे.
म्हणून आपला ऑप्शन क्रमांक 4 बरोबर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे संपत्तीच्या बाबतीत खालील विधाने लागू होतात. संपत्तीच्या बाबतीत खालील विधाने लागू होतात. संपत्ती म्हणजे अशी कोणती वस्तू जिला बाजार मूल्य आहे व त्याची देवाणघेवाण करते. हा प्रश्न संपत्ती या घटकावर आहे. संपत्ती हे कशात आलेलं होतं? गरजांचे वर्गीकरण झाल्यानंतर हा घटक आपण शिकलेलो आहोत. सूक्ष्म अर्थव्यवस्थेमधील हा घटक आहे संपत्ती. संपत्तीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे संपत्ती म्हणजे अशी कोणती वस्तू जिला बाजार मूल्य आहे त्याची देवाणघेवाण करता येते. हे संपत्तीची व्याख्या आहे. म्हणून जे आहे तर ते बरोबर आहे. त्यानंतर विधान जे आहे तर संपत्तीत मनुष्य बाह्यता आहे. मनुष्य बाह्यता आहे का? तो यस. त्यानंतर संपत्तीत उपयोगिता नसते. संपत्तीत उपयोगिता असते, इथं नसते मग असते, म्हणून हा ऑप्शन पण चुकीचा असणार आहे. आणि विधान काय आहे? संपत्तीत दुर्मिळता आणि विनिमयता आहे. संपत्तीत दुर्मिळता आणि विनिमयता आहे हे विधान बरोबर असणार आहे. आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे? खालील विधाने लागू होतात, म्हणून ब बरोबर आहेत. ब आणि ऑप्शन क्रमांक 1 आपला बरोबर असणार आहे. त्यानंतर पुढचं क्वेश्चन आहे राष्ट्रीय उत्पन्नात खालील घटकांचा विचार केला जातो. आता हा प्रश्न राष्ट्रीय उत्पन्नावर आहे. राष्ट्रीय उत्पन्नात खालील घटकांचा विचार केला जातो. राष्ट्रीय उत्पन्न हे स्थूल अर्थव्यवस्थेचा मूलभूत संकल्पना शिकत असताना आपण बघितलेला आहे. त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचा समावेश होतो. अंतिम वस्तू आणि सेवांचे हे विधान बरोबर आहे. त्यानंतर यात आर्थिक वर्षातील उत्पादित वस्तू व सेवांचा समावेश होतो, हे पण बरोबर आहे. त्यानंतर दुहेरी मोजदाद टाळली जाते, बरोबर आहे. दोन्हींचे किंमत न धरता शेवट जे अंतिम वस्तू आहे तर त्याची धरली जाते, म्हणून हे पण बरोबर आहे. आणि बाजार भावानुसार मूल्य विचारात घेतले जाते, हे पण बरोबर आहे. कारण राष्ट्रीय उत्पन्न आपण मोजत असताना जी काय अंतिम वस्तू असते एका ठराविक आर्थिक वर्षामध्ये आपण जी वस्तू तयार करत असतो ती अंतिम वस्तू तिचं व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलं जातं, जी फायनल असते तिचंच. म्हणजे वरील 5 जे विधान आहे तर ते 4 जे विधान आहे तर ते 4चे 4 बरोबर आहे. म्हणजेच ब क ड हे बरोबर असणार आहे. तर अशा प्रकारे आज आपण अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना हा संपूर्ण जे प्रकरण आहे तर याचा अभ्यास केलेला आहे. यामध्ये आपण त्याची व्याख्या असेल, त्यानंतर शास्त्रज्ञांनी ज्या प्रकारे व्याख्या केलेली आहे त्याचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर त्यांच्या काही शाखा होत्या अर्थव्यवस्थेच्या, ज्या शाखा मायक्रो इकॉनॉमी म्हणजे सूक्ष्म अर्थव्यवस्था म्हणजे काय त्याचे उदाहरणं प्रकार संपूर्ण अभ्यास घेतलेला आहे. त्यानंतर स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय त्याचा पण आपण या लेक्चरमध्ये अभ्यास केलेला आहे. लेक्चर थोडं मोठं झालेलं आहे पण अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना यामध्ये आपण क्लिअर केलेला आहे आणि त्या आधारे जे काही क्वेश्चन होते तर त्याचा पण आज आपण अभ्यास केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर जर आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.